आणि एक तुम्हाला सांगू, असं कोणी सांगितलंय जास्ती शिकलं म्हणजे तो मोठा होतो? हां, आईन्स्टाईन फक्त एकदाच शाळेत गेला. अहो, रवींद्रनाथांची तीच कथा आहे. रवींद्रनाथ एकदा गेले, पुन्हा शाळेत गेले नाहीत आणि त्याला नोबेल प्राईज मिळालं लिटरेचरमधलं. मग काही मुलं म्हणतील आम्ही उद्यापासून जात नाही, आम्ही नाही नाही. त्याचं कारण सांगतो, तुम्ही त्यांच्याकडे बघून करताय, त्यांनी कुणाकडे बघून केलं नाही. त्यांची ती सहज अवस्था होती, त्यांची जी जीवनमुक्त अवस्था होती. त्यांनी तुम्ही त्यांचं बघून केलं, नाही होणार. रवींद्रनाथांनी आईला विचारलं का मी शाळेला जाऊ का नको, त्यांना वाटलं नाही, ते गेलं नाही. सहज अवस्था आहे. म्हणून संतांची सहज अवस्था जी आहे ती अलौकिक आहे. तुम्ही आम्ही त्यांच्याकडे बघून त्यांचं अनुकरण करतो. अनुकरण कधी कोणाला करता येणार नाही. जीवनमुक्त झाल्यानंतर त्याची कर्मे कशी असतात, तो कर्म करतो का न करतो. जसं एखादा मनुष्य रिटायर झाल्यानंतर माणसांना कुतूहल असतं, आता तुम्ही काय करता, आता तुम्ही काय करता. तो म्हणतो काही नाही, इतके दिवस केलं, आता आनंद भोगतो. रोज सकाळी उठतो, फिरायला जातो, येताना भाजी घेऊन येतो, घरी आल्यानंतर बायकोने सुंदर नाश्ता करून ठेवलेला असतो, पेपर वाचतो, निवांत 11-11:30 आंघोळ करतो, जरा ज्ञानेश्वरी वाचतो, अभंग वाचतो, 1-1:30 जेवतो, झोपतो. 5-6 वाजता जरा बाहेर येतो, महाराज इथे असतील तर प्रवचनाला जातो, घरी येतो, पुन्हा बातम्या बघतो, काही टी व्हीची सिरियल बघतो, 10-11 वाजता झोपून जातो. म्हणजे एखादा मनुष्य रिटायर झाल्यानंतर तो काय करतो याच्याबद्दल माणसाला कुतूहल असतं. एखादा सांगतो नाही बाबा, रिटायर झालं तरी काय, जो काही फंड होता तो पोरांनी खर्च केला, त्याला फ्लॅट घेऊन दिला, पुन्हा नोकरी करतोय. दुसरा विचार, तू काय करतोस. नाही म्हणाला, आता पुण्यामध्ये खूप राहिलो, आमचं गावचं घर सुंदर आहे, तिथे जाऊन दिवस काढायचे, आमचे बाळमित्र तिथे आहेत गावात, तिथे जाऊन. तसं जीवनमुक्त झालेला पुरुष काय करतो, तो देवधर्म टाकून देतो का. परमोच्च पदाला पोचल्यानंतर काही करण्यासारखं शिल्लक राहिलंय का. बरोबर आहे, परमोच्च पदाला पोचल्यानंतर काही करण्याची आवश्यकताच नाही, हे बरोबरच आहे. तसा जीवनमुक्त हे परमपदाला पोचलेली व्यक्ती काय करते का, त्याचे व्यवहार कसे असतात, तो कोणत्या स्थितीत कशा प्रकाराने व्यवहार करतो, का कोणालाही आपल्याला लुबाडून देतो, काय जीवनमुक्त आहे. माझं बोलणं कळलं का. काय जीवनमुक्त आहे. अहो काही नाही, ते जीवनमुक्त आहेत, कोणी त्यांच्या खिशात पैशाचा हात घालतं काढून घेतं. म्हणजे अशी काय अवस्था आहे, मला वाटतं ती वेडपटपणाची अवस्था होईल. जीवनमुक्त शब्दाचा अर्थ जीवन असून जीवनातल्या कोणत्याही कर्मामध्ये जो अडकला नाही, जीवनात न अडकणारे त्याच्यापर्यंत पोचणारे जीवनमुक्त. डबल सांगितलं मुद्दा. प्रत्येक कर्मामधून त्याचं दर्शन. म्हणून या ठिकाणी म्हणाले, अहो जेणे सुखे सुरत ते सुखच्या असता रत. सुरताचा काय तेथ, सुरत म्हणजे आपली देह काया. काया श्रेष्ठ. अहो काया रूपाने कोण नटलाय, तोच नटलाय. किंवा तरुणीची नर, तरुणीच्या असे सदर. तरुणीच नर झाला आणि नरच तरुणी झाली. काय गंमत आहे दृष्टांत. ज्ञानोबारायांनी हे लिहावं, त्यांनी सांगावं, आणि त्यांनी शक्ती दिली तर सांगण्याची ताकद आमची असावी. कशाचं काय सांगतो आणि काय करतो. माणसं म्हणतात तुमचा अभ्यास खूप आहे. कालच मी सांगितलं अभ्यास नाही, पण सबंध दिवस एकच ध्यास असतो, 1 तास नीट जावा. काय असतो की महाराज मला काय कळतं हे नाही,
मला किती कळालं हे नाही, कळण्याकरता जी माझ्या पुढे संबंध हॉल भरून माणसं येतात त्यांना त्यातला प्रत्येक शब्द ना शब्द कळावा हाच ध्यास आहे. आणि म्हणून काहीतरी थोडंसं तुमच्या पुढे बोलता येतं, नाही तर अवघड आहे सगळं. आहे ती वस्तुस्थिती सांगितली. बाकी इकडे बघतो, तिकडे टी व्ही बघतो, यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी काय हिशोब टिशोब असेल तर बघतो, पण ध्यास एक असतो. एकदा गेल्यावर पुस्तक बघायचं, पुन्हा निघताना बघायचं, मध्ये हात लावतच नाही. 5 वाजता संध्याकाळी अमृतानुभव हातात घ्यायचा. आज काय सांगायचं आहे, नजर फिरली, वंदन करायचं, सांगायचं आज या ओव्या सांगायच्यात. महाराज पुढच्यानं कळू द्या बरं का. हां, तुमच्या पुढे अमृतानुभव ऐकायला निवृत्तीनाथ बसले होते. तुमच्या पुढे अमृतानुभव ऐकण्याकरता सोपान काका मुक्ताबाई बसले होते. आमच्या पुढे आमच्यासारखेच. पण एक आहे त्याच्यात, आपल्याला सुद्धा वाईट वाटायचं बरं ना. तुम्ही माझं ज्ञानेश्वरी चित्र बघितलं असेल ना, ज्ञानेश्वरीचे प्रवचन झालं ना तेव्हा त्या दारात एक रेडा बसला होता. त्या कॅटेगरीतले आपण सगळेच आहोत, याच्याबद्दल काही. पण एक लक्षात ठेवा, जगाला शिंगाने हुलकवणारा रेडा नाही, तर ज्ञानोबाराय सांगतील त्याला मान हलवणारा रेडा, बरं का. तो ज्ञानोबारायच्या म्हणण्याला मान हलवत होता म्हणून त्याची समाधी झाली. आळेफाट्यावर काय कौतुक आहे, त्याची स्थापना माझ्या हस्ते झाली. मी म्हटलं महाराज आमचं भाग्य थोर आहे, आम्ही 2 पायाचे संत बघितले होते, पण तुमच्याकडे बघितल्यानंतर संत 4 पायाचे आहे ते आम्हाला कळलं. वा 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 म्हटलं महाराज काय आश्चर्य आहे, काय आश्चर्य आहे. ते म्हणले अशी मान हलवून, ते म्हणले मला काही बोलू नकोस, माझा जो मालक आहे ज्ञानराजा त्याला वंदन कर. हे सगळं त्याचं कौतुक आहे. बघा ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला नामदेवराय वगैरे होते, पण रेडा हा एकमेव आहे की ज्याच्या समाधीला ज्ञानोबाराय होते. हो काय भाग्य आहे, काय भाग्य आहे. संतावर जर निष्ठा असेल, त्या रेड्याने एकच केलं, माऊलीच्या मागे चालत गेला. तुम्ही म्हणाल माऊली बरोबर असताना तो गेला कसा. नवे नवे माऊली बरोबर असताना गेला हेच त्याच्या आयुष्याचं सार्थक आहे. माझं बोलणं कळलं का. माऊली बरोबर असताना तो गेला हेच त्याच्या आयुष्याचं सार्थक आहे. दुसरं कुणाबरोबर तरी जाणं आणि माऊलीच्या संगतीत जाणं, शेवटचा पाण्याचा थेंब तोंडामध्ये माऊलीने घालणं, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. म्हणून नीट लक्षात घ्या इथे काय सांगितलं. किंवा तरुणीचे नर अगा दुसरी याचा नवीन पांग, भोगताची भोग्य अभंग. भोगता आणि भोग्य निराळं नाहीच. इथे भोगता आणि भोग्य तोच आहे, तोच नटलेला आहे, तोच नटलेला आहे. इथे निराळं काही नाही आहे, काही नाही आहे. हे बघा आता मला सांगा, ते हलती चित्र करतात, मग त्याच्यामध्ये असा एक सीन दाखवला की तो जो माणूस आहे तो हापूसचा आंबा खातोय. आता ती कळ दाबली की तेही माती हेही माती, तोच खातोय, तोच उंडवड, तो खातोय, तोच उघडतो. कोण घेतो भोग. तसं इथे कोण कोणाचा भोग घेतोय, कोण कोणाचाच भोग घेत नाही, आपणच आपला भोग घेतोय. अजून एक सांगू का, प्रत्येक वस्तूमधून आपण आपलेच रुचीची प्रचिती घेतो. कशाची प्रचिती घेतो. तृप्त कोण, अतृप्त कोण, समाधानी कोण. किंवा निद्राळूची असे, जे निद्राळूची असे, अहो निद्रा सेज झाली. काय कसं काय सांगावं आता, मलाही अवघड आहे. निद्राच काय झाली, शेज. आता निद्राच जर शेज झाली तरी झोपायचा काय प्रश्न आला का. याच्यातून जास्ती फाटे फाडू नका. एकच एकरूपता त्यांना दाखवायची आहे. आंबा आणि गोडी निराळी नाही. चला अगदी शेवटचा दृष्टांत सांगतो. साखर आणि गोडी भिन्न नाही आहे का. अनेक वेळा दृष्टांत ऐकला आहे. साखर आणि साखरेची गोडी. एकाने सांगितलं की मला साखर नको आहे, फक्त गोडी पाहिजे. दुसरा म्हणला मला गोडी पाहिजे, साखर नको आहे. ते म्हणले साखर पाहिजे असेल तर गोडी घ्यायलाच पाहिजे, आणि गोडी पाहिजे असेल तर साखर घ्यायलाच पाहिजे. आता हा दृष्टांत अगदी कळलाच पाहिजे. काय केळ सोलून खाता, माऊलीची एक गोवी आहे, साखरेची साल फेडणे. तसं जगत बाजूला सारायचं आणि मग त्याच्यामध्ये शिल्लक राहील तो आत्मसत्ता आहे, बिलकुल नाही. इथे सोलायचं काही नाही. अंतर्बाह्य तेच नटलेलं आहे, अंतर्बाह्य तेच नटलेलं आहे. पेरू अख्खा तसाच खायचा, सफरचंद अख्खं तसंच खायचं. काही काही फळं कशी असतात, सोलायची गरजच नाही, तसंच खायचं.
वरचं टर्फल काढू नका. तसं जगतामध्ये जगदरूपाने जे नटलंय तिथे टर्फल नाहीच, सगळा गाभाच आहे. म्हणून महाराज म्हणाले एवम हे आघवे चरित्र, हे आपुलेचे असे चित्र, अवघाचे सूत्र आपणचे असे. हे जे चरित्र दिसतंय हे आपलंच चित्र आहे. जगदरूपाने कोण आहे? हे तुम्ही बसलेला आहात समोर, तुमचं माझं चित्र आहे. तुम्ही मला आपल्यात बघता, मी आपल्याला तुमच्यात बघतो. आपलंच चित्र आहे, दुसरं कोणाच चित्र आहे. इथे निराळं कोणी नाही आहे. एक सांगू का? सगळे निराळे आहात असं म्हणाल, पण एक मी तुम्हाला तुमच्या माझ्यातला धागा सांगतो. तुमचंही माऊलीवर प्रेम आहे, माझंही माऊलीवर प्रेम आहे. बरोबर आहे? मला अमृतानुभव सांगा असा वाटतो आणि तुम्हाला ऐकावं असं वाटतो. हे नातं काय कमी? आणखीन काय पाहिजे? प्रवचन करण्याकरता, सांगण्याकरता, ऐकण्याकरता काय पाहिजे? न कळू दे, पण आवड असू दे. त्या आवडीला कोंब फुटतील. माझं बोलणं कळलं का? संताचं वर्णन करताना असं केलेलं आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एरं माणूस पण ते भांब लौकिक जैसा. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. त्यांचे अवयव म्हणजे सुखाचे कोंब फुटलेले, दुसरं काही नाही. तसं तुमचा जिवंतपणा, आता तुम्हाला कळत नाही हा भाग निराळा, तुम्हाला कळत नाही हा भाग निराळा. पण जर बघितलं सुख काय, दुःख काय, तुमच्या दृष्टिकोनातून माणसं जन्माला आली काय, लाट आली काय, त्याच्यातून वाहून गेली काय, सुनामी झाली काय, बद्री केदारला कडा ढासळला काय, हे काहीही जरी घडलं तरी हा त्या खेळातला भाग आहे. एक सांगू म्हणजे अजून कळेल. आता क्रिकेट तर आपण सगळेच बघतो, बरोबर आहे ना? आपल्याकडे मागच्या क्रिकेटच्या टीममध्ये नारी कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्याला बॉल लागला होता आणि तो निकामी झाला. आत्ता परवा ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू बॉल लागून मेला. ज्यांनी बॉल टाकला त्याला कोणी अटक केली का? त्याला कोणी शिक्षा ठोठवली का? का ठोठवली नाही? ते म्हणले इट्स द पार्ट ऑफ गेम. चेंडू टाकला, पण बंपर टाकल्यानंतर किती चटकन खाली वाकायला पाहिजे तितका तो वाकला नाही. त्याची क्विक ॲक्शन नव्हती म्हणून लागला. माझं बोलणं कळलं का? म्हणून आलेला वरच्यावर मारा, झेला रे झेला, वरच्यावर मारा नाहीतर बसेल टोला. तुकाराम महाराज चेंडूफळीचा डाव सांगता, झेला रे झेला, वरचेवर झेला नाहीतर बसेल. मग आता माणसं म्हणाली की ह्यानी एवढा जोरात टाकायला नाही पाहिजे होता अंगात. त्यावेळेला लारवूड फार प्रख्यात झाला होता, बॉडी लाईन बॉलिंग. इंग्लंडनी ऑस्ट्रेलियाला हरवण्याकरता फार मोठी कथा आहे ती. हे साधारण 45-46 सालच्या दरम्यान बॉडी लाईन बॉलिंग खेळल्याशिवाय नाहीतर आऊट झाल्याशिवाय पर्यायच नव्हता. पण ब्रॅडमनने अशी ट्रॅक काढली क्रॉस बॅटची की त्याच्यात तोही सेंचुरी मारली. कशा करता सांगतोय? खेळ आहे. माझं म्हणणं कळलं का? खेळामध्ये बंपर टाकणं का न टाकणं हा प्रश्न येत नाही, टाकलाच पाहिजे. कळलं? फास्ट बॉलर आहे, बंपर टाकणार, मला लागायचं होतं, घरात बसायचं होतं. बंपर टाकणं, तुमच्या कुवतीनं तो चुकवणं, तसं दुःख येणं आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढण्यापेक्षा प्रभूचं स्मरण केलं की आपोआप मार्ग दिसतो. पण बंपर येणारच. बाबा महाराज असू दे नाही तर समोरचे बसू दे असू दे, दुःखाचा बंपर येणारच. अंगावर बॉलिंग येणारच. बघा आपण एवढं करतो, काही काही गोष्टी आपण काही न करता आपल्या अंगावर येतात. काय राजकारणात पुष्कळ वेळा असं करतं. काय अंकुशराव? तुम्ही याचे पार्ट अँड पार्सल नसला तरी सुद्धा अंगावर येतच. काय असं कसं घडलं? नाही म्हणाला तर काय त्याला इलाज नाही आहे.
इलाज नाही आहे. माझं बोलणं कळलं? आता खेळाचा पाठ झाल्यानंतर त्या बॉलरला जाऊन सांगायचं का, मिस्टर बॉलर डोंट थ्रो मी अ बंपर. ते म्हणेल मग त्या 14व्या 15वा जा, येऊ तरी नकोस. अरे तू आल्यानंतर आम्ही बंपर टाकणारच, तसं जन्माला आल्यानंतर बंपर येणारच. गणपती उत्सव साजरा करता म्हणून किती रस्ता सोडायचा हे येणारच. आत्ताच चर्चा चालू होती. 14 फूट का 20 फूट येणारच, कोणीतरी केस करणारच. रस्ता हा काही देवधर्म करायची जागा आहे का? असे तुम्हाला सुद्धा जागे करणारे येणारच. माझं बोलणं का कळलं का? मग ही जर मंडळी म्हणजे असं का घडलं, मग पहिला प्रश्न विचार पडलातच का ह्याच्यात, नाही का? याच्यात जर आला तर हे येणारच. एक मी तुम्हाला सांगू का माझ्या जीवनाचा अनुभव, लौकिकाच्या नाण्याची निंदा ही दुसरी बाजू आहे. हे लिहून ठेवा. तुमच्या वाटणीला लौकिक आलं की निंदा सुद्धा येतेच. काय कमी आलं आपल्या 55 दिवसामध्ये? काय येतच राहतं. पण त्याच्यातून कार्यक्रम चालू आहेत. माणसांना हळूहळू आवडू लागलं, पचनी पचू लागलं. म्हणून लक्षात ठेवा, तो सुद्धा जीवनाचा भाग आहेच. कार्य करायला घेतल्यानंतर. पण हे मी केलं नाही, प्रभू करतोय. आता बघायचं याच्यातून तुम्ही काय म्हणणार. समजा त्यांनी सांगितलं तुमच्या म्हणण्यापेक्षा 2 फूट जास्त, आता आम्ही तरी काय करणार? गणपती बाप्पा तुझ्या मनात असेल तसं, खलास. तसं जे जे घडतं, जे आता उव्या सुंदर आठवली, जे देखो जाय दिठी, ते आत्मत्वची उठी. पण गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. काय ओव्या बघा नाथांची. जे हे नाही, जे देखो जाय दिठी, ते आत्मत्वची उठी. बाप काय शब्द वापरतात नाथ बाबा, आनंद. बाप गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. दृश्याच्या पोटात परब्रह्म नांदत आहे. बाप 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 ही जाणीव झाल्यानंतर वा 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 वा, तसं बाप 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 काय काय काय. दृश्याच्या पोटी परब्रह्म नांदे, आणि दृश्याच्या पोटी परब्रह्म नांदे, तेव्हा दृश्यदृष्टा दर्शन संपून जातं आणि तिथे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. बस हा त्याच्यातला शेवटचा पॉईंट आहे. दृश्य नाही, द्रष्टा नाही, दर्शन नाही, सगळी एकरूपता आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, एवम हे आघावे चरित्र, ते आपुलीचे असे चित्र, अवघाची सूत्र आपणची असे. आता मला सांगा, आता आपला मोठा चित्रकार हुसेन, कोट्यावधी रुपयाला चित्र विकलं जात. त्यांनी असं रंगवलं, असं कुठे लाल मांडला, कुठे जांभळं मांडलं, कुठे काय मांडलं, कुठे काय मारलं. मॉडर्न आर्ट. मग त्याला विचारलं याच्यात काय आहे. आता त्याच्यात काय आहे कळण्याकरता हुसेनचे डोळे पाहिजेत. नाही का? म्हणून आम्हाला त्या राजा रविवर्माची चित्र कळतात बरं का. हां, ती असं पदर सावरून उभी राहिलेली द्रौपदी वितती, ती सुंदर आम्हाला कळते. पण FM हुसेन कळत नाही. महान चित्रकार आहे. त्यांनी असं, त्याला विचारलं असं का मांडलं, नाही म्हणले, मला असं वाटलं इथे मारलं म्हणजे उठून दिसेल. बरोबर आहे. त्याच्या आत जो फटकारा होता तो ब्रशमध्ये उमटला. तो उमटला सुद्धा कशा उठमटतात बघा. सुरुवातीला एक आणि पुढे अशा लाईट होत जातं. त्या हातामध्ये सुद्धा तेवढी पॉवर येते. काय? मग एकाला विचारलं मला काही कळत नाही. ते म्हणले बाबा महाराज, याच्यातलं रसग्रहण करण्याकरता तितकं बुद्धीसुद्धा असावी लागते. तसं अमृतानुभवाचं रसग्रहण करण्याकरता मी बुद्धी म्हणणार नाही, तो तेवढी माऊलीवर श्रद्धा असावी लागते हे म्हणेन मी तो शब्द वापरणार नाही. कारण तुम्हाला कमी बुद्धीचं मी म्हणणार नाही. मी म्हणणार नाही तुम्हाला तेवढी बुद्धी असायला पाहिजे. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी,
कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेशी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. म्हणून तुम्हाला ऐकायला बुद्धी पाहिजे असं म्हणणार नाही मी, पण त्यांची जर कृपा झाली, श्री गुरुकृपा काय नव्हे. माझा हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. आणि म्हणून महाराज म्हणतात, आता याची दृढ कारणे करावया निरूपण, पुढील ये पदी आण रावित. दिठीची आरावा नागरी ये ठेवा, घडीला का कोरिवा परिदैसा. आता एक दगडाची विट आहे किंवा दगडाची सोन्याची विट आहे किंवा दगडाची चीप आहे. अहो ते त्याच्यात जसं जसं घडेल ना तसं तसं घडत जातं, त्याच्यात काय विशेष आहे. काय फक्त एक सांगू का, त्याच्यातलं चित्र सगळ्याला दिसत नाही, सोनं सगळ्याला दिसतं. आणि काही काय ना चित्रही दिसतं आणि त्याच्यातलं सोनंही दिसतं. चला एक गोष्ट सांगतो, ऐकली असेल तरी पण आता मी तरी 31 वर्ष काय नवं सांगणार. पण तुम्हाला न वाटतंय याच्यातच मजा आहे, नाही नाही का. तुम्ही तर कुठे नवी आहात आणि मी 81 वर्षात आलो, मी नवा नाही. पण रोज माझं मला ऐकताना बरं वाटतं, तुम्हाला ऐकताना बरं वाटतं. हे हे नवीन वाटणं हे जिवंतपणाचं आशीर्वाद आहे, नित्य नूतन. म्हणून रोममध्ये व्हॅटिकन सिटी आहे, ख्रिश्चन लोकांची मोठी धर्मपीठ आहे. तिथे मिलिटरी त्यांची आहे, राज्य त्यांचं आहे, बाकी कोणी इंटरफेअर करत नाही तिथे. आणि एक तुम्हाला सांगू, असं कोणी सांगितलंय जास्ती शिकलं म्हणजे तो मोठा होतो. हां, आईन्स्टाईन फक्त एकदा शाळेत गेला. अहो रवींद्रनाथांची तीच कथा आहे. रवींद्रनाथ एकदा गेले, पुन्हा शाळेत गेले नाहीत आणि त्याला नोबेल प्राईज मिळालं लिटरेचरमधलं. मग काही मुलं म्हणतील आम्ही उद्यापासून जात नाही, आम्ही नाही नाही. त्याचं कारण सांगतो, तुम्ही त्यांच्याकडे बघून करताय, त्यांनी कुणाकडे बघून केलं नाही. त्यांची ती सहज अवस्था होती, त्यांची जी जीवनमुक्त अवस्था होती. त्यांनी तुम्ही त्यांचं बघून केलं, नाही होणार. रवींद्रनाथांनी आईला विचारलं का मी शाळेला जाऊ का नको, त्यांना वाटलं नाही, ते गेलं नाही. सहज अवस्था आहे. म्हणून संतांची सहज अवस्था जी आहे ती अलौकिक आहे. तुम्ही आम्ही त्यांच्याकडे बघून त्यांचं अनुकरण करतो. अनुकरण कधी कोणाला करता येणार नाही. आलं का लक्षात? हो. कोण म्हणेल हे भीमसेन जोशी सारखे गातात पंडितजी, नाही, त्या ढंगाने गातात, पण तसं नाही. माझं बोलणं कळलं का? हो, त्या ढंगाने गातात. आता आमच्या घरात सुद्धा म्हणतात, बाबा महाराजांचा नातू चिन्मय महाराज अगदी आवाज डिट्टो दिलाय. मी कधी कबूल करणार नाही. हां, माझ्यासारखा गातो एवढंच. हां, म्हणजे माझ्या जवळपास आहे, पण तो आणि मी तो मी. मी अहंकार नाही, फॅक्ट सांगतो. माझ्यासारखा जगात दुसरं कोणी नाही. मी माझ्या कर्तृत्वाबद्दल सांगितलं नाही. अशोकराव सारखा दुसरा अशोकराव जगात काढून दाखवा. आहे का? महेश आहे का दुसरा महेश? नाही. इथे प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा इंडिव्हिज्युअलच आहे, दुसरा तसा नाहीच. म्हणून इथे प्रत्येक बसचं जर म्हणला ना माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, मी 100% मान्य करीन. हे अहंकाराचं लक्षण नाही, हे वास्तव्याचं दर्शन आहे. जे जगतातलं वास्तव्य आहे. आपण भाऊ महाराज म्हणले काल म्हणजे असे माझ्यासारखा दुसरा कोण नाही, एवढे कोण लागून गेले. अरे तसं नाही म्हणत मी अहंकाराने म्हणत नाही, ही फॅक्ट आहे. याच्यासारखा दुसरा कोणी नाही, ही फॅक्ट आहे. हा माणूस रोज जरी ही सिस्टीम लावतोय तर रोजच्या सारखी काहीतरी फरक कुठेतरी. हां, आता मला सांगतात तुमची 15 कीर्तनं आम्ही लावली तरी कुठेतरी चुकतोच ना. असं काही नाही. अमक्यासारखा हा इथे जे घडत असतं ते घडण्याच्या रूपाने परमात्मा प्रगट करतो नाही, परमात्माच त्या रूपाने नटलेला आहे. ही ॲक्सेप्टन्स आहे.
आणि ते ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर मग मजा आहे. गाढवावरून बसून दिंड काढली, मजा आहे. वा 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 वा. पुढचं सांगितलं नाही काल. पुढचं काय म्हणाले माहिती आहे का? पांडुरंगा, आमची वरात निघाली नव्हती, आज आमची वरात निघाली. वा 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 वा. ॲक्सेप्टन्स आहे. तुम्हाला जरा इकडचं इकडे झालं खपतं का? नाही खपत. इथलं माझं कोणी उचलला, जरा घशाला धक्का दिलाला सुद्धा आपल्याला खपत नाही. बरोबर आहे ना? कशाचं ॲक्सेप्टन्स आहे? प्रवचन आहे का? पण एक लक्षात ठेवा, ही प्रक्रिया मागे बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. अनेक जन्म करत आले तेव्हा या जन्मी ज्ञानेश्वर महाराज. अनेक जन्म हीच विचाराची कास, हीच ज्ञानाची बैठक त्यांच्याजवळ होती म्हणून या जन्मी तुकाराम महाराज, नाथ नामदेवराय. ही प्रक्रिया इतकी साधी नाही आहे, पण हे तुम्हाला होता येईल म्हणूनही सांगतोय आणि होण्याच्या मार्गावर वाटचाल करण्याकरताही सांगतोय. निदान ऐकून तरी ठेवावं. एक मी तुम्हाला सांगतो, काही काही गोष्टी कळल्या नाही तरी ऐकून ठेवाव्या. एक बाई म्हणली मला पुरणपोळी आयुष्यात जमणार नाही. सासू म्हणली न का जमणार नाही, त्यांना ऐकून तरी ठेव. ऐकायला काय हरकत आहे? ऐकायला काय हरकत आहे? तसं तुम्हाला मला जीवनमुक्त होता येणार नाही हे गृहीत धरू आपण, पण ऐकायला काय हरकत आहे? निदान असं काहीतरी अवस्था असते एवढी तरी कळेल की नाही? तुम्हाला एकच माहिती आहे, जन्माला आल्यावर मरणार आहे. याच्यापेक्षा पुढची काही माहिती नाही. अगदीच अध्यात्मात गेला असाल तर हो, हा आयुष्य चांगलं गेलं, मुक्त झाले. हे म्हणले मुक्त, बद्धच नाही तर मुक्त कुठून? इथून यांची सुरुवात. ज्ञानोबारायची सगळी सुरुवातच निराळी. नवे नवे वारकरी संप्रदायाची बैठकच निराळी आहे. वेदाचा विवेक, शास्त्राचा शास्त्रार्थ, अमुचा विठ्ठल वेगळाची, अमुचा परमार्थ वेगळाची. कारण का? इथे काही करायचं नाही आहे, पण कसं घडतंय ते बघायचं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले वाराच पंखाच वारा झाला, वाराच पंखा झाला. आणि पुढे म्हणाले फुलची झाले भ्रमर, तरुणीची झाले नर, झाला आपुला शेजार निदळून. फुलची भ्रमर झाले. हा जो भ्रमर आहे ना तो निराळा नाही, फुलच भ्रमर झालं. आपली रुची चाखण्याकरता फुल काय झालं? भ्रमर झालं. का झालं? आपली रुची आपण चाखण्याकरता. अहो जगत सुद्धा तसंच झालं. एकलेन कंठवे म्हणून यायने केली निर्माण चौदाई भुवने. एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी जगत निर्माण केलं नाही, तो जगदरूपाने नटला. पुन्हा भाषा नीट ऐका, त्यांनी जगत केलं नाही, जगत रूपाने तो नटला. हे काय करतात? जगत निर्माण केलं नाही, नाही 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 नाही, जगत रूपा तो नटला. एक मागे गोष्ट सांगितली होती. राजा जनकाच्या दरबारमध्ये शुकदेव, अमलात्मा परमांस शुकदेवजी हे राहिले. राहिल्याबरोबर एक दिवस गंमत बघा, हे जन्मतात ब्रह्मचारी आणि गुरु कोण? 700 बायकांचा नवरा गुरु आहे का नाही? जनकाला 700 बायका होत्या. शुकदेवाचा जन्म जेव्हा झाला ते आईच्या पोटातून बाहेर पडत नव्हते की मला असं दुःख झालं, मागच्या जन्मात असं झालं, त्याच्या मागच्या जन्मात असं झालं, मी जन्माला येत नाही. बरं का? हां, ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याले, कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळवणी गेलेले. ऐक खेळिया तुझं सांगतो, ऐसे जाणोने खेळ खेळे रे. नागवेची पळवणी गेले रे. जे बाहेर आले, हो काहीतरी 10-12 वर्षाचं होतं, माझ्या आकडा चुकला असेल एवढा, आता वयोमानाप्रमाणे लक्षात येत नाही. मला शुकदेवापेक्षा त्याच्या आईचं कौतुक वाटतं. इथे सगळ्या बसल्याला मातोश्री आहेत बरं का. 9 महिने 9 दिवस ओलांडून गेले.
अहो काय झालं? हो लवकर सुटली तर बरं होईल, आता अवघड झालंय. आणि जेने हो ते अभंगातच आहे, 12 वर्ष लपाल रे का पथक. आता 12 वर्षाचं मूल पोटामध्ये म्हणजे केवढं वाढलं असेल. आणि 12 वर्षे जिच्या पोटात लपलं ती आई काय महान असली पाहिजे. म्हणजे मला हे वाटलं की हे काय काय आश्चर्य आहे. आणि आले ते पळतच सुटले. पळत सुटल्यानंतर ऋषी मुनी मोठे मोठे संतांना मोहन असतो असं म्हणतात. व्यास सगळ्याच्या मागे पळाले नाहीत, मुलाच्या मागे पळाले. आपण सगळे आपल्या मुलांच्याच मागे पळतो, काही चुकलं नाही, व्यासांचं अनुकरण आहे. मुलाच्या मागे पळत गेले. अरे शुका, अरे शुका, अरे शुका, अरे शुका थांब, अरे शुका थांब. व्यासांचं सामर्थ्य असं होतं, पृथ्वीतून ओ झाडं म्हणू लागली ओ, पाण्यातून ओ, पण हा मागे वळून बघे ना. हे जर बाप मुलाचं नातं आहे. म्हणून आपला मुलगा जर आपल्याकडे मागे वळून बघत नसेल तर त्यांना शुकदेव म्हणावं. काय म्हणायला काही हरकत नाही, काय तेवढ्यापुरतं तरी म्हणावं. बरं का. पळत 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 गेले. नदीवर बायका स्नान करत होत्या. बरं का. त्यांना काही त्याच्याकडे वाटलं नाही, निघाले. हे नागवे होते, काही विशेष काही त्यांना वाटलं नाही. पण व्यास आल्यावर त्या पळाल्या आणि अंगावर कपडा घेतला. व्यासांना अपमान वाटला. ते म्हणाले माझा मुलगा गेला तरुण, तेव्हा तुम्ही अंग झाकून घेतलं नाही माझा का. म्हणले त्यांना अंग झाकून घेतात हे त्यांच्या डोक्यातच नाही, जीवनातून तुमच्यात ती भावना उठली म्हणून आम्ही झाकून घेतलं. काय जरा दृष्टांत थोडासा इकडे तिकडे आहे, पण चांगल्या मनाने ऐका. आई बाळाला अंगावर पाजते, पण अंगावर पाजताना तिला कधीच विकार वाटत नाही, कारण त्या बाळाच्या ठिकाणी विकार नसतो. तुमच्या पुढे कपडे बदलणार नाही, नवऱ्या पुढे सुद्धा बदलणार नाही, पण मुला पुढे बदलताना तिला काही वाटणार नाही, कारण त्याच्यामध्ये ती विकाराची कल्पनाच नाही. तसं शुकदेवामध्ये कल्पनाच नव्हती, ते निघून गेले. व्यास आल्याबरोबर मग म्हणाले जातोस तर जा, पण राजा जनकाकडे जा. 700 बायका, काय आश्चर्य आहे. गेले. त्याने ऐकलं होतं की देवाच्या साधूच्या दर्शनाला मोकळ्या हाताने जाऊ नये, काही फळ न्यावं, काहीतरी फूल न्यावं, अशी पद्धत आहे. मग त्यांनी राखेचा ढेपसा बघितला आणि तो घेतला हातात, कारण त्यांना ढेपसा काहीतरी भेट द्यायचं. मग ढेपसा दिला म्हणून कुठे बिघडलं, कळलं का तुम्हाला. घेतलं आणि गेले. आणि मग पुन्हा खाली बघितलं आहे, म्हणले असं जाऊ नये. मग ते सुतळ पडली होती ती घेतली, एक चिंदी पडली होती ती लावली, गेले. दरवाजावर सगळे उभे होते. कोण तुम्ही? जाऊन सांगा तुमच्या राजाला मी शुक आलोय. कोण आलोय? मी शुक आलोय. अरे बापरे. ते गेले. म्हणले जनक महाराज, व्यासपुत्र शुकदेव जे आलेत, काय सांगितलं? मी शुक आलोय. त्यांना म्हणावं तुम्ही आणलेले जे आहेत बरोबर ते बाहेर टाका, मग आत या. बघा, नाही गोष्टीतून मला जीवनमुक्तापर्यंत यायचं आहे. काय म्हणले, या बाजूला बायका, या बाजूला बायका, मागे बायका, पुढे बायका. मला सांगतो बरोबर आणले टाकू. मी काय कोण आणलंय? माझं काय लग्न झालंय का? परवाळा झालेत. मी कोण आणले बरोबर? बरोबर आणले ते एक लंगोटी आण, ती फेडलीन टेप. सांगा म्हणले, जे बरोबर आणले ते टाकून दिलं. मी शुक आलोय. पुन्हा जाऊन सांगितलं. ते म्हणाले काय झालं? ते म्हणाले निरोप दिल्यावर त्यांनी लंगोटी फेडून टाकले, ते राखाचा ढेपसाही टाकला. काय सांगितलं पुन्हा? मी शुक.
जाऊन सांग तुमच्याबरोबर आणलेले आहेत ते बाहेर सोडून आत या. इथे शुकदेव जे अंतर्मुख झाले, कोण आहे माझ्याबरोबर? अन्नमय प्राण, जलमय प्राण, सगळ्या कोशातून बाहेर पडत पडत तटस्थ झाले, स्वतःशी एकरूप झाले. आणि एकरूप झाले तेव्हा जनकाने सांगितलं, आता उचलून आतमध्ये आणा. मी तो हरा रे आपुलाचा देव करारे, कोणी काय म्हणो यासाठी, निर्मळ प्रेमाठ असावे गाठी. मी तो हरा रे आपुलाचा देव करारे. मी संपला, नेला आतमध्ये. काही दिवस राहिले, मग ते राण्या 700 हे डोक्यातून गेलं. एक सांगतो का, परमार्थ करण्याकरता संसार आडच येत नाही. तुम्ही आड येतो या कल्पनेने चाललाय म्हणून तो आड येतोय. नाही तर ज्ञानोबारायांनी म्हटलं नसतं असोनी संसारी. तुकोबारायाचा संसार कसाही तुम्ही वर्णन करा, ते कौतुकाने सांगतायत. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवाणी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. काय म्हणतायत? माझा संसार धन्य पुण्य रूप झाला. आणि सगळं झालं. मग एक दिवस म्हणाले, राजा तुझ्याकडे खूप राहिलो. हो हो, मलाही तुम्हाला तेच सांगायचं होतं, जरा आमची जनकपुरी तर बघून या. मग निघाले बाहेर. तास 2 तास सगळे रस्ते बिस्ते बाजार बिजार फिरून आले. आल्यावर बसले. या बसा बसा शुकदेवा बसा. काय बघितलं आता ऐका नीट. साखरेचा माणूस बघितला, साखरेची बाई बघितली, साखरेची भावली बघितली, साखरेचा लाडू बघितला, त्या बाईच्या तोंडामध्ये साखरेची जीभ बघितली, पुरुषाच्या तोंडामध्ये साखरेची जीभ बघितली, साखरेचा उंट बघितला, साखरेचा हत्ती बघितला. कळलं का? काय बघितलं? उंट बघितला साखरेचा, हत्ती बघितला साखरेचा, वाघ बघितला साखरेचा, शेळी बघितली साखरेची, सिंह बघितला. जे जे आहे ते चैतन्य रूप आहे, जे जे आहे ते परब्रह्म रूप आहे. झालं म्हणजे आकारातून बाहेर पडले, जीवन मुक्त. काय झाले? पहिली अवस्था बघा आणि ही अवस्था बघा. कुठे बाहेर पडले? बाई दिसले नाही, पुरुष दिसला नाही. म्हणून इथे एक शब्द पुढे आहे बघा, नारीच नर झाला. तरुणीची झाली नर. कोण झाली? तरुणीची झाली नर. आता इथे स्वरूपाच्या ठिकाणी कमी जास्ती कोणी नाही, एकच माती, त्याच्यापासून घडलेलं. तुम्हाला आता कारखाने सुरू झाले बघा. गणपतीची कामं आलीत आणि गणपती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मूर्ती सुरू झाल्या देव्यांच्या. नवरात्र. काय जास्ती जर मूर्ती झाल्या तर त्या मूर्ती सगळ्या तोडून टाकतात ते आणि त्याची माती करतात. माझं बोलणं कळलं का? माती तीच. ती माती म्हणाली नाही की पहिला गणपती होता ना आता देवी का. मग त्याच्यातला एक वाघ केला, त्याच्यातला एक सिंह केला. एका मातीचंच तसं एक चैतन्याचं जगतरूपाने नटलेलं आहे. ही प्रतीती येणं, नामे जगतातून मुक्त होणं आणि प्रभू प्रेमात अडकणं नाही तर प्रभू प्रेमाशी एकरूप होणं. प्रभू प्रेमाशी एकरूप होणं ही जीवनमुक्त अवस्था. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, अहो जेणे सुखे तरी भोगावयाची कुसरी, आपल्या ठाई. अहो कसं भोगावं? आपल्या ठाई भोगावं. मला आठवतं दादा महाराजांच्याकडे कोणी फूल आणून दिलं, वास घ्यायचा. वा 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 प्रभू, काय रे वास आहे, वा वा काय सुंदर वास आहे, काय सुंदर वास आहे. प्रभू फुलात घातलेला वास जर इतका सुंदर तर तू किती सुंदर रे, तू किती सुंदर रे. म्हणजे साधूची दृष्टी कशी असते बघा. आपण फुलाकडे बघतो आणि फूल ज्याच्यातून निर्माण झालंय, ज्याने तो सुवास घातलाय त्याच्यापर्यंत जाऊन पोचणारे जीवन असून सुद्धा त्याच्यापर्यंत पोचणारे जीवनमुक्त झाल्यानंतर
त्याची कर्मे कशी असतात, तो कर्म करतो का न करतो. जसं एखादा मनुष्य रिटायर झाल्यानंतर माणसांना कुतूहल असतं, आता तुम्ही काय करता, आता तुम्ही काय करता. तो म्हणतो काही नाही, इतके दिवस केलं, आता आनंद भोगतो. रोज सकाळी उठतो, फिरायला जातो, येताना भाजी घेऊन येतो, घरी आल्यानंतर बायकोने सुंदर नाश्ता करून ठेवलेला असतो, पेपर वाचतो, निवांत 11-11:30 आंघोळ करतो, जरा ज्ञानेश्वरी वाचतो, अभंग वाचतो, 1-1:30 जेवतो, झोपतो. 5-6 वाजता जरा बाहेर येतो, महाराज येथे असतील तर प्रवचनाला जातो, घरी येतो, पुन्हा बातम्या बघतो, काही टीव्हीची सिरियल बघतो, 10-11 वाजता झोपून जातो. म्हणजे एखादा मनुष्य रिटायर झाल्यानंतर तो काय करतो याच्याबद्दल माणसाला कुतूहल असतं. एखादा सांगतो नाही वा, रिटायर झालं तरी काय, जो काही फंड होता तो पोरांनी खर्च केला, त्याला फ्लॅट घेऊन दिला, पुन्हा नोकरी करतोय. दुसरा विचारला तू काय करतोस, नाही म्हणाला आता पुण्यामध्ये खूप राहिलो, आमचं गावचं घर सुंदर आहे, तिथे जाऊन दिवस काढायचे, आमचे बाळमित्र तिथे आहेत गावात, तिथे जाऊन. तसं जीवनमुक्त झालेला पुरुष काय करतो, तो देवधर्म टाकून देतो का. परमोच्च पदाला पोचल्यानंतर काही करण्यासारखं शिल्लक राहिलंय का. बरोबर आहे, परमोच्च पदाला पोचल्यानंतर काही करण्याची आवश्यकताच नाही, हे बरोबरच आहे. तसा जीवनमुक्त हे परमपदाला पोचलेली व्यक्ती काय करते का, त्याचे व्यवहार कसे असतात, तो कोणत्या स्थितीत कशा प्रकाराने व्यवहार करतो, का कोणालाही आपल्याला लुबाडून देतो, काय जीवनमुक्त आहे. माझं बोलणं कळलं का, काय जीवनमुक्त आहे. अहो काही नाही, ते जीवनमुक्त आहेत, कोणी त्यांच्या खिशात पैशाचा हात घालतं काढून घेतं. म्हणजे अशी काय अवस्था आहे, मला वाटतं ती वेडपटपणाची अवस्था होईल. जीवनमुक्त शब्दाचा अर्थ जीवन असून जीवनातल्या कोणत्याही कर्मामध्ये जो अडकला नाही. ठीक आहे, इथे बसून सांगायला सोपं आहे. माझं बोलणं तुम्हाला माहिती आहे की स्पष्ट सांगतो, असं काही की अगदी तुम्ही म्हणाला बाबा तुम्ही जीवनमुक्त आहात, बिलकुल बिलकुल तसं काही नाही आहे. मला जेवढं कळलं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, सोप्या भाषेतून एवढंच. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव धर्म तीर्थाटन न टाकती, हा मुद्दा चाललाय या अध्यायाचा. मग त्याच्याकरता दृष्टांत दिला होता परवा, अर्भकाचे साठी पंते हाती घेतली पाटी. आजोबा आहेत पण मुलाकरता बाराखडी गिरवतात, तसं सामान्य माणसाकरता जीवनमुक्त जरी झाला तरी त्याने नित्यकर्मही करणं आवश्यक आहे आणि तो करतो. बरं का, जीवनमुक्त झाला म्हणजे त्याला भूक लागत नाही असं म्हणण्याचा अर्थ चुकीचा होईल. जे जे तुमच्यात घडतं ते ते त्याच्यातही घडतं, पण तुम्ही प्रत्येक कर्मामध्ये अडकून जाता, तर कशातही अडकत नाही. अडकल्यासारखा दिसतो पण अडकलेला नसतो. माझं बोलणं हे समजून घ्या. तसे या ठिकाणी त्याचा भोग कसा असतो, मग आपल्या ओव्या सुरू झाल्या. दिठीची आरवा. काल प्रवचन संपताना मी मायकेल अँजेलोची गोष्ट सांगितली. तो पुतळा बघितला व्हॅटिकन सिटीमधला, सूत्र सांगतो. कुणी त्याला म्हणाला का काय पुतळा घडलाय, तो म्हणला नाही तिथे होताच, तिथे होताच, त्या दगडामध्ये मला तो दिसतच होता, फक्त मी नको त्या कपच्या काढल्या.
याचा अर्थ कळलं का? त्यांनी निराळं काही केलं नाही, ते त्याला दिसतच होतं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. दुसऱ्या बाजूने सांगतो, कळेल असं. ज्या वेळेला मी करतो असं म्हणता, तेव्हा ती कर्म अर्पण होत नाहीत. मी करत नाही, तो माझ्याकडून करवून घेतो, अशी जर समजत आली तर ते कर्म आपोआपच प्रभुचरणी अर्पण होतं. जरा अजून सोप्या पद्धतीने सांगतो. जे परमपदाला पसलेली माणसं आहेत ते कर्तेपणा आपल्याकडे घेत नाहीत. व्यवहारामध्ये त्याला शहाणं म्हणावं, उगीच जोखीम अंगावर ओढून घेऊ नये. जो अंगावर जोखीम ओढून घेतो त्याला त्रास द्यायल्याशिवाय राहत नाही. साधा संसार. पगार तुमच्या ताब्यात ठेवा. बायकोनी नाही तुमच्या मागे आणा लावला, हे आणा ते आणा ते आणा ते आणा, ना आणा, गप्प बसून देणार नाही. मला म्हणाला, महाराज हे बंद करण्याकरता काय करायला पाहिजे? म्हटलं काही करू नकोस, तुला लागतील तेवढे पैसे काढून ठेव, बाकीचे तुझ्या ताब्यात दे, संपलं. तिच्या ताब्यात दिल्यावर त्याला आपोआपच हक्क प्राप्त झाला. का ग म्हटलं, आज एक भाजी का केलीस? अहो म्हणाली, आता तुम्ही माझ्या हातात दिले त्याच्यात बसवायचं, मग मी काय करत होतो? माझं बोलणं कळलं का? तिच्यावर सोपून साधा संसार हा निवांत. तो म्हणला आता काही नाही, घरी जायचं, बसायचं, खायचं, उलट बोलायचं, ही का भाजी केली, ती का केली. तसं या ठिकाणी मोठं गमतीचा व्यवहारातला दृष्टांत सोडून द्या बाजूला. कर्तेपणा आपल्याकडे घेतला, सामान्य दृष्टांत देतोय की त्याचा त्रास होतो. करता प्रभू आहे म्हटलं, त्याच्या सत्तेने चाललंय म्हटलं की सुख काय दुःख काय येतं ते सहन करण्याची ताकद प्राप्त होते. ज्याला ही सहन करण्याची ताकद प्राप्त झाली, माझ्या दृष्टिकोनातून जीवनमुक्त आहे. सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने खचून जात नाही. दक्षिण उत्तर मारुता मेरुदैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो. इकडून वारा आला, इकडून वारा आला, पण मेरू पर्वत जसा हलत नाही, तसं सुख असू दे दुःख असू दे, तो आपापल्या पदाच्या ठिकाणी निश्चिंत उभा आहे. तेव्हा या ठिकाणी आता जे आपल्या ओव्या चालल्यात, किती मूर्तीचा दृष्टांत, सोन्याची लगड त्याच्यातून घडत गेलं, त्याला दिसत होतं. माझं बोलणं कळलं का? तुम्हाला दिसत नव्हतं पण त्याला दिसत होतं. तसं सामान्य माणसाला काही काही गोष्टी दिसत नाहीत, आणि ज्यांना दिसतात आणि त्या दिसण्याप्रमाणे ते वागतात ते जीवनमुक्त आहेत. तैसे भोग्य आणि भोगता दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता अफुटा माझी. या ठिकाणी म्हणाले, स्फुरण मात्र वस्तू जे काही ते फुटे ऐसे जड नाही, स्फुरण मात्र आहे. एक चिद्विलासाचा सिद्धांत दुसऱ्या अंगाने असा मानला जातो, जगत हे स्फुरण आहे, सतत स्फुरण आहे, स्फुरत रूप आहे. बघा, बोलणं स्फूर्त, ऐकणं स्फूर्त, चालणं स्फूर्त, कर्म स्फूर्त, स्फुरण आहे. जगत म्हणजे सत्तेचं स्फुरण आहे. तुमचं जीवन म्हणजे सत्तेचं स्फुरण आहे. ये स्फूर्ती वाचोनी उभीच अमृतानुभव. या स्फूर्ती व्यतिरिक्त या जगात दुसरं काही नाही. हे कळलं की निराळ मी करतो का तुम्ही करतो का, मी केलं का तुम्ही केलं, हा प्रश्न शिल्लक राहत नाही. स्फुरण मात्र वस्तू जे काही, आता स्फुरण मात्र आहे, तिथे काय फुटे काय तुटे काय उरलं नाही, काय तुटलं काय उरलं, स्फुरणच आहे, स्फुरण आहे. आता माझ्या बोलण्याचा ओघ आहे बरं का, माझं तोंड दाबाल, पण हे जे बोलण्याचं स्फुरण आहे ते कुठे तुटतंय का? माझा शब्द तुमच्या कानापर्यंत जाऊन पोचतोय, कानापर्यंत जाऊन पोचतोय, ते स्फुरण आहे. ते कुठे खंडित करतो होत आहे का? होत नाही. कोणी खंडित करू शकेल का? माझं बोलणं कळलं का? हे बघा, माणसाने घडलेली मूर्ती फुटली जाईल, पण त्याच्या मनात असलेली मूर्तीचं स्फुरण अखंड आहे ना. तो म्हणाला, एक फोड मी 1000 करीन, आतलं स्फुरण कायम आहे.
आतलं स्फुरण कायम आहे. बघा, स्फुरण सहज अगदी व्यवहारातल्या दृष्टांत, अगदी उच्च कोटीतलं काही मला तसं सांगता येत नाही, तुम्हाला कळेल असं. साधा दृष्टांत, घरी गेला, जरा प्रवचन झाल्यावर उशिरा झालं, पाऊस होता, बायको म्हणाली आता काय करायचं, तुम्हाला तर गरम भाकरी लागते. हो म्हणता लागते, पण एक असं करू, आज भाजी बिजी काही करू नकोस, पिठलं कर. पिठलं कर म्हटल्यावर स्फुरण आलं. काय स्फुरण आलं? बाजरीचं पीठ पाहिजे. काय पिठलं म्हटल्यावर चण्याचं पीठ पाहिजे, कांदा पाहिजे, आमकं पाहिजे. स्फुरलं, स्फुरलं, स्फुरण चालू आहे, चालू आहे. मग आतून स्फुरण आलं, अहो नुसतंच पिठलं का, जरा पापड पण. हां चालेल 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 चालेल. हे काय आहे? अहो प्रत्येक कर्म तुमच्यातून स्फुरतंय ना, सतस्फुरण चालू आहे. माझ्यात सांगण्याचं स्फुरण चालू आहे म्हणून तुम्ही येताय आणि मी सांगतोय. उद्या जर हे स्फुरण बंद झालं, ते म्हणले हे पूर्वीचे बाबा निराळा, आता काय अहो त्यांना काय आठवतच नाही. माझं बोलणं कळलं? आता आठवणं ना आठवणं हा काय माझा दोष नाही आहे. जे आठवतंय वेळच्या वेळी जे स्फुरद्रूप आहे, स्फूर्त आहे. माझं बोलणं सुद्धा तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा ऐकणं तुमच्यातून स्फुरेल तेव्हा. आणि ते जर योग्य स्फुरण पावलं नाही तर तुम्ही म्हणाल महाराज सांगितलं पण कळलं नाही. म्हणून त्याच्याकरता हे मध्ये दृष्टांत आहेत. मागे सांगितलंय पण पुन्हा सांगतो. काही माणसं म्हणतात, एक मोठे फिलॉसॉफर होऊन गेले, त्यांच्या अख्ख्या प्रवचनामध्ये कधी दृष्टांत नसे, नुसती तत्वाची भाषा असे. तेव्हा एकाने मला प्रश्न विचारला, ते म्हणले बाबा महाराज ज्ञानेश्वरीत एवढे दृष्टांत का, तुमचे एवढे दृष्टांत का? म्हटलं त्यांचे श्रोते सगळे जीवनमुक्त होते, आमचे संसारिक आहेत. अजून तुमच्या माहितीकरता सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्यापैकी जवळजवळ 4-4,500 सिद्धांताच्या ओव्या आहेत आणि 4 ते 4,500 दृष्टांताच्या ओव्या आहेत. दृष्टांत दिल्याशिवाय द्राष्टा कळतच नाही. सोपं करून सांगायचं असेल तर